आज तर ट्रेड टाकू टाकू बेजार झालो भाई. कधी कॉल, कधी पुट, कधी कॉल, कधी पुट, कधी कॉल, कधी पुट, कधी लॉंग, कधी शॉर्ट. कुठं मार्केट चाललं काही पत्ता नाही भाई. पण आपला दिवस आज हिरवा क्लोज झालेला आहे. तो कसा झाला, काय झाला, किती ट्रेड घेतली तुम्हाला आता लक्षात येईल. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला आता स्क्रीनवर घेऊन ट्रेड समजवतो आणि शेवटी आकडा दाखवतो. आता तुम्ही इथं बघा, आज एक्सपायरी इथं अपमूव्ह दिल्यानंतर मार्केटने एक रेड कॅन्डल बनवली. आपण घेतली शॉर्टची एंट्री. एकाच कॅन्डलमध्ये स्टॉपला सोडला गपक्यात, विषय क्लोज. तिथं गेले पैसे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक सेकंड एंट्री घेतली. इथं अजून एक एंट्री घेतली होती, पण ती कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट झालेलो आहे. ती आता मार्क करायचं राहून गेलं. परत इथं एक मोठी रेड कॅन्डल आली. ही ऍक्च्युली इथं घ्यायची होती, पण मी काहीतरी दुसरं काम करत होतो, हुकलं. पण हे इथं मी सेकंड ट्रेड घेतला, कारण की कंटिन्युएशन दिसलं मला. वरून जाऊन मार्केट रिजेक्शन दिसलं, तर मी एंट्री घेतली. आणि घेतल्या घेतल्या आपला इथं मग लॉस रिकव्हर झाला. इथं येऊन मार्केट मला अडकल्यासारखं वाटलं, मी एक्झिट केला. इथं लॉस रिकव्हर झाला. ह्या दरम्यान पण अजून एक दोन ट्रेड आहेत, पण ते खूप छोटे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवता येणार नाही, म्हणून मी दाखवत नाही. पुढचं, आता हा जो ब्रेकआउट लेवल आहे, ठीक आहे, इथं एक घेतला होता ट्रेड, पण तो छोटा होता म्हणून सोडून दिला. आणि नंतर आता मार्केट इथपर्यंत आलंय, म्हणजे ब्रेकआउट ऑल टाइम हाय, म्हणजे डे हाय ब्रेक होणार. तर आपण त्या आशेने इथं ट्रेड घेतला होता आणि इथून आपल्याला एक चांगला अपमूव्ह मिळालेला आहे. ठीक आहे, तर हे सगळी मी कहाणी जी आहे आपली, म्हणजे काय काय आज केलं, कसं काय केलं, एक कॉल पुट सगळं, तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेलं आहे. ठीक आहे, सगळं टाकलेलं आहे. आणि आजचा डे किती क्लोज झालाय हे सुद्धा मी इथं मार्क करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला इथं हे पण दाखवून देतो. हा, बघून घ्या. हे एक लॉटवर आहे, सिंथेटिक फ्युचर आपण ट्रेड करतो. ठीक आहे, तर फॉलो करा आणि उद्यापासून टेलिग्राम ग्रुपवर या.